सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार मंडळी, मी तुमची मैत्रीण दीपा गौर. यशोवाणी ऑडिओ दिवाळी अंक 2024च्या प्रकाशन सोहळ्यात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आहे. मंडळी, दिवाळी अंक म्हणजे आपला अगदी जिव्हाळ्याचा विषय. मराठी माणसाच्या दिवाळीचा फराळा इतकाच अविभाज्य भाग म्हणजे दिवाळी अंक. आपले भावनिक वैचारिक पोषण या दिवाळी अंकांनी वर्षानुवर्ष केलेलं आहे. आपण एरवी यशोवाणीसाठी रेकॉर्डिंग करतो तेव्हा आपल्या दृष्टीबाधित मित्रमैत्रिणींनी पाठवलेलंच वाचत असतो. असं असताना आपल्या यशोवाणीच्या मुलांनाही श्रोत्यांनाही हा दिवाळी अंकाचा आनंद मिळावा, त्यांच्यासाठी नेहमी वाचतो त्यापेक्षा अधिक काहीतरी करावं या प्राचीताईच्या कल्पनेने आणि प्रेरणेने मागील वर्षापासून दिवाळी अंकाची सुरुवात झाली. वेगवेगळे लेख आणि कवितांनी सजलेला हा ऑडिओ दिवाळी अंक तुमच्या पुढे सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे. यंदा आपल्या ऑडिओ दिवाळी अंकाचे प्रकाशन ज्यांच्या हस्ते होणार आहे त्या अनुजा संखे यांचेही मी हार्दिक स्वागत करते. अनुजा, तुम्हाला ऐकण्याची, तुमच्याशी बोलण्याची उत्सुकता आम्हाला सर्वांनाच आहे. ती या निमित्ताने पूर्ण होणार आहे याचा सर्वांना अतिशय आनंद आहे. आता जास्त वेळ न घेता आपण पुढे जाऊया. आपल्या दिवाळी अंक संपादक मंडळाचे मनोगत मांडण्यासाठी मी आमंत्रित करते आपली मैत्रीण साधना राजहंस टेंबेकर हिला. तसेच मी सर्वांना विनंती करते की आपले ऑडिओ बंद ठेवावे आणि व्हिडिओ ऑन ठेवावे. धन्यवाद. धन्यवाद दीपा. धन्यवाद दीपा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आजच्या आपल्या यशोवाणी दिवाळी अंकाच्या प्रकाशन समारंभात संपूर्ण संपादकीय मंडळाच्या वतीने मी साधना राजहंस टेंबेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे. दिवाळी अंकाचं यंदाचं आपलं दुसरं वर्ष. मागील वर्षाप्रमाणेच यंदाही आमच्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळाला आणि आमच्याकडे तब्बल 47 लेख आणि 15 कविता आमच्यापर्यंत पोहोचल्या. यंदा आपण लेखनासाठी प्रवास हा विषय दिला असल्याने लेखांची निवड करून लेख घ्यावेत असं ठरलं. संपादकीय टीमच्या चर्चेनुसार काही निकष ठरवण्यात आले. ते असे की लेख विषयाला धरून असावा. लेखाचा ऑडिओ मॅक्सिमम 10 ते 12 मिनिटांचा असेल एवढी लेखाची लांबी असावी. ऑडिओ करण्यासाठी काही नियम दिलेले आहेत, त्यात बसणारा ऑडिओ असावा. आलेले लेख कविता टीम मधल्या सगळ्यांनी वाचल्या, त्यावर चर्चा केली. काही लेख विषयाला धरून नव्हते, त्या लेखिकेला तशी कल्पना देऊन विषयावरचे लेख मागितले. कधी अनवधानाने एखादा शब्द राहून जातो किंवा काही पॉइंट्स भरकटले जातात, तशी ही कल्पना देऊन पुनर्लेखन केलं. मात्र सगळ्याच लेखिका आणि कवयित्रींनी आम्हाला खूपच सहकार्य केलं, त्याबद्दल त्या सगळ्यांचे खूप खूप आभार. सगळे लेख निकषात बसल्यावर पूर्ण मटेरियल आम्ही ऑडिओ एडिटिंग टीमकडे सुपूर्द केलं. विषय जरी प्रवास असला तरी टिपिकल वर्णनापेक्षा कुणाच्याही आयुष्याचा जरा वेगळ्या विचारांनी झालेला प्रवास, मग तो एखाद्या कलाकाराचा असो, एखाद्या आईचा असो किंवा खेळाडूचा, जरा वेगळं अपेक्षित होतं. पण मला सांगायला अभिमान वाटतो, अशा अंगांनी विचार करून अनेक जणींनी लिहिलं. 5 पिढ्यातल्या स्त्रियांच्या विचारांचा झालेला प्रवास, वसुंधरेच्या उत्पत्तीपासून आज तागायतचा प्रवास, पुस्तकाच्या सानिध्याने झालेल्या कुणाच्या जाणीवांचा प्रवास, इतके विविध विषय हाताळले लेखिकांनी की आम्ही दिग्मूढ झालो. तेच कवितांचं प्रवास विषयावरच विनोदापासून गंभीर आशयाच्या कविता अगदी लीलया केल्या आहेत अनेक कवयित्रींनी. आपली यशोवाणी अत्यंत उत्तम दर्जाच्या लेखिका व कवयित्रींनी संपन्न आहे याची पुन्हा एकदा प्रचिती आली. तुम्हा सर्वांना हा दिवाळी अंक, ऑडिओ दिवाळी अंक नक्की आवडेल याची आम्हाला खात्री आहे. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि यापुढील कार्यक्रमाची धुरा मी पुन्हा दीपा गौरकडे
पोचवते. धन्यवाद साधना. संपादक मंडळाची भूमिका अतिशय नेमक्या आणि सुंदर शब्दात मांडलीस. यानंतर आपल्या प्रमुख पाहुण्या अनुजा संखे यांचा अल्प परिचय मी तुम्हा सर्वांना करून देते. अनुजा संखे या कॅनरा बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अनुजांनी मराठी साहित्य या विषयात पदवी आणि संज्ञापन आणि पत्रकारिता या विषयात मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. तसेच त्यांनी मुंबई विद्यापीठ आणि अलियावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हिअरिंग हँडिकॅप या संस्थांच्या विद्यमाने घेतल्या गेलेल्या मीडिया अँड डिसेबिलिटी कम्युनिकेशन हा 1 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. स्पर्शज्ञान या भारतातल्या पहिल्या नोंदणीकृत ब्रेल पाक्षिकात मनातलं या सदरांतर्गत त्यांनी सातत्याने लेखन केलं असून पुन्हा स्त्री उवाच या वेब पोर्टलवर अंध महिला आणि त्यांचं भावविश्व या विषयांवर विविधांगी लेखन केलं आहे. संपर्क या सामाजिक संस्थेच्या नवी उमेद या फेसबुक पानावर पाहिलेलं न पाहिलेलं मनातलं या शीर्षकाखाली अंध मूल म्हणून मोठी होतानाचे आणि अंध पालक म्हणून डोळस मूल वाढवतानाचे अनुभव लेखन अनुजाने केलं आहे. कवडसे या शीर्षकाखाली महाराष्ट्र टाइम्स या नामांकित वर्तमानपत्रात अंध अपंग व्यक्तींच्या जगण्यावर प्रकाश टाकणारे स्तंभ लेखन केलं असून या लेखांचे आता पुस्तक रूपात प्रकाशनही झाले आहे. तसेच त्यांनी अंध व्यक्तींना समाजात वावरताना येणारे अनुभव आणि अंधांसाठी काम करणाऱ्या व्यक्तींच्या अनुभवांचे संपादन अक्षरतेज या वार्षिक अंकातून 2011 साली केले आहे. अनुजा यांची सध्या सुरू असलेली कामे स्पर्शज्ञान या ब्रेल पाक्षिकात प्रवास ही लेखमाला झाल्यानंतर आताही त्या सातत्याने लेखन करत आहेत. अनुजा यांच्या आवडीनिवडी लोकांशी गप्पा मारणे, अंधत्वाविषयी अंध महिलांच्या समस्यांविषयी बोलणे, अंध स्त्री म्हणून समाजात वावरताना येणारे अनुभव, येणाऱ्या अडचणी आणि त्यावर असलेले उपाय आणि इतरही कथा, कधीतरी कविता लिहिणे, मिळेल ते वाचणे, फिरायला जाणे. अनुजा यांना मिळालेले पुरस्कार पत्रकारितेतून उच्च शिक्षण घेतल्याबद्दल अनुजा यांना ब्लाइंड पर्सन्स असोसिएशन या संस्थेचा राजेंद्र व्यास पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तसेच सह्याद्री वाहिनीचा 2014 सालचा हिरकणी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. अनुजांचे ब्रीद आहे माणसाने माणसाशी माणसासम वागणे. तर अशा या आपल्या प्रतिभावान पाहुण्या अनुजा संखे यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या दिवाळी अंकाचे प्रकाशन करा. अनुजा. ऑडियो नाउ अनम्यूटेड है. उज्ज्वला खरे हैं. नमस्कार. आज आत्ता आपल्या यशोवाणी ऑडिओ दिवाळी अंक 2024 याचं प्रकाशन झालंय असं मी जाहीर करते. धन्यवाद अनुजा. मंडळी, आपल्या अंकाचे प्रकाशन झालेले आहे. आपला हा सुश्राव्य दिवाळी अंक आपल्या दोन्ही ग्रुपवर त्याची लिंक शेअर करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. यानंतर आता वेळ झाली आहे आपल्या पाहुण्या अनुजा संखे यांचे विचार ऐकण्याची. त्यांना मी आमंत्रित करते. अनुजा. नमस्कार. आज मला एवढ्या मोठ्या साहित्यिक मंचावरून बोलण्याची संधी मिळते याचा मला खरंच मनापासून खूप आनंद होतोय. यासाठी ही संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्राचीताई आणि यशोवाणीच्या पूर्ण संपादक मंडळाचे आभार आणि उपस्थितांना आणि सर्व लेखक लेखिकांना माझा प्रेमभराचा नमस्कार. आज जेव्हा या मंचावर येऊन आपण काय बोलायचं याचा विचार मी करत होते तेव्हा असं वाटत होतं की आपण काय बोलणार. आजवर यशोवाणीतला आवाज आपण ऐकत होतो, आज आपण बोलणार आहोत आणि यशोवाणीचे सगळे बोलणारे ऐकणार आहेत. तर आज हा प्रवास थोडासा उलटा होतोय का, पण मी आज जेव्हा बोलणार आहे आणि तुम्ही ऐकणार आहात या गोष्टीचं मला जेव्हा म्हणजे प्राचीताईने मला विचारलं की तू इथे येऊन आमच्याशी म्हणजे प्रकाशन करू शकशील का,
असं जेव्हा तिने विचारलं ना त्यावेळेला मला हा प्रश्न पडला होता, म्हणजे ह्याचं दडपण आलं होतं या गोष्टीचं, की मी बोलणार आणि तुम्ही सर्व ऐकणार. आणि नुसतं बोलायचं आहे का, तर तसंही नाही. पूर्ण दिवाळी अंक वाचायचा आहे, ऐकायचा आहे, त्याचं अम, आपल्याला काय समजतंय, कसं समजतंय, कितपत तो त्या विषयाशी धरून आहे वगैरे. म्हणजे चिकित्सक वृत्तीने ऐकायचं आहे, नुसतं ऐकायचं आहे असं नव्हे, तर चिकित्सक वृत्तीने ऐकायचं आहे. हे जेव्हा लक्षात आलं ना त्यावेळेला दडपण आलं. आणि त्या दडपणाबरोबरच आहे ना, पटकन एक जबाबदारीची जाणीव पण झाली. असं वाटलं, की अरे आपण आता काल-कालपर्यंत कोणीतरी वाचून दाखवलेला अभ्यास ऐकून अं, तो पूर्ण करत होतो, अभ्यास करत होतो. सगळं आपण आपलं-आपलं करियर करत होतो म्हणा, शिक्षण घेत होतो. आणि आज आपण अशा ठिकाणी पोहोचलो आहोत, की ज्या लोकांमुळे आपला अभ्यास होऊ शकला आहे, त्या लोकांना असं वाटतं, की आपण त्यांच्या कोणत्यातरी एखाद्या लिखाणाचं पृथक्करण करू शकतो. म्हणजे हा फक्त अं, एक विद्यार्थी ते कोणीतरी बनणं एवढा प्रवास नाहीये, तर आपला वैचारिक खूप मोठा प्रवास झालेला आहे. आणि याचा हा मला विश्वास देण्यासाठी प्राचीताई तुझे खूप खूप आभार. अं, मी जेव्हा दिवाळी अंकाच्या ड्राईव्ह लिंकवरती डबल टॅप केलं आणि ऐकायचं असं ठरवलं, त्यावेळेला मला प्रकर्षाने असं जाणवलं, की प्रवास या शब्दाला किती आयाम असू शकतात, हे मला या दिवाळी अंकातून कळलं. म्हणजे हा एक प्रवास या शब्दाला आपण किती वेगवेगळ्या पद्धतीने समजून घ्यायला हवं, हे खरं तर मला जास्त नीट समजलं असं म्हणता येईल. कारण प्रवास हा विषयच माझ्यासाठी खूप अनोखा आहे. अनोखा म्हणजे अनोळखी नाही. पण मला नेहमी फॅसिनेटिंग वाटतो प्रवास. कारण आजपर्यंत एक अंध स्त्री म्हणून वावरत वावरत असताना मला असं मनापासून वाटतं, की जर तुम्हाला म्हणजे तुम्हाला सर्वार्थाने समृद्ध करणारा जो अनुभव असतो, तो प्रवास असतो, असं मला वाटतं. तर अं, म्हणजे प्रवासातून आपण ज्यावेळेला अं, एक काय म्हणतो, जगाशी आपण जोडले जातो. तो दुवा असतो आपल्याला इतरांशी जोडून ठेवण्याला. जसं आपल्या घराची खिडकी बाहेरचं सगळं आपल्याला दाखवत असते. जगात म्हणजे सगळं दृश्य दाखवते, जगाशी जोडून ठेवते. तसं आपल्या जगण्यातून आपण बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो किंवा आपल्या जगण्यात राहूनही दुसऱ्यांचं जगणं समजून घ्यायला सुरुवात करतो ना, त्याच्यासाठी प्रवास खूप महत्वाचा असतो. ती खिडकी म्हणून प्रवास आपल्याला तो ती खिडकी म्हणून आपल्या आयुष्यामध्ये येतो असं मला वाटतं. तर खरं तर इकडे मला खेदाने असं सांगावं लागतंय, की मी ज्यावेळेला दिवाळी अंक वाचायला घेतला, तो खूप उत्साहाने पण घेतला. पण मी सगळा दिवाळी अंक आत्तापर्यंत संपवू शकलेले नाही. त्यामुळे अ, दिलगिरी व्यक्त करते सगळे लेखक-लेखिकांना. मी एवढं सांगते मात्र, की प्राचीताईकडे मी जेव्हा माझा अंक पूर्ण वाचून होईल त्यावेळेला नक्की सर्व लेखकांना आणि लेखांवरती तिच्यापर्यंत नक्की कमेंट पोहोचवेन. म्हणजे त्या प्रत्येकापर्यंत पोहोचतील. नंतर थोड्या अवकाशाने का होईना पण नक्की पोहोचतील. तर ज्यावेळेला मी आपला दिवाळी अंक उघडला, तर म्हणजे साहजिकच पहिल्या लेखापासूनच सुरुवात केली. तर पहिला लेख होता आपल्या दीपा झानपुरे यांचा वसुंधरेचा प्रवास. म्हणजे युगानुयुगे जी पृथ्वी आपण आज राहतोय आणि ती ज्या अवस्थेमध्ये आपण आलेली आहे, याच्यावरती म्हणजे तिच्या तिच्या सुरुवातीपासून, तिच्या जन्मापासूनची गोष्ट ऐकतेय, त्यावेळेला असं वाटत होतं, की अरे, आपण हे कोणत्या प्रकारचं म्हणजे प्रवास करून आलोय. म्हणजे आपला आपला प्रवास त्या पृथ्वीच्या प्रवासाबरोबर सुरू झाला. असं काहीतरी एक वेगळीच मला फीलिंग आली होती हे ऐकत असताना. लेखनाच्या दृष्टिकोनातनं जेव्हा विचार केला त्यावेळेला खरं मनापासून असं वाटलं, की एकाच वेळी आपण एक विज्ञान कथा पण वाचतोय आणि एक पौराणिक कथा पण वाचतोय. म्हणजे या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. पण त्याचा अनोखा मेळ या लिखाणामध्ये आहे असं झालेला आहे असं वाटलं मला. दीपाताईंचाच मी आणखीन एक दुसरा पण लेख आपल्या अंकातला वाचला, शिक्षणाचा उलटा प्रवास. म्हणजे ज्यावेळेला
आपल्या होणाऱ्या नवऱ्याच्या बॉसला आपल्याला शिक्षिका म्हणून शिकवावं लागतं त्यावेळेला किती प्रचंड दडपण असेल, या गोष्टीचं त्यांनी खूप सुरेख वर्णन केलंय. त्यामुळे खूपच रंजकपणे आपण प्राध्यापिका म्हणून कसं मोठे होत गेलो हे त्यांनी मांडलेलं आहे या म्हणजे उलट्या प्रवासातून शिक्षणाच्या. संध्याताई कुलकर्णींनी शब्दबद्ध केलेला नदीचा प्रवास असेल किंवा आपले नाजूक पंख पसरून आकाशाला कवेत घेऊन जग ओलांडू पाहणाऱ्या पक्ष्यांचा थक्क करणारा पण तरी स्फूर्ती देणारा, प्रेरणा देणारा धनश्रीताई जोशींनी प्रवास शब्दबद्ध केलाय आपल्या कवितेतून. या दोन्ही पण असं वाटलं ना, की आपण म्हणजे कुठे ना कुठेतरी एक निसर्गातल्या या वेगवेगळ्या तत्वांशी आपल्याला एकरूपता जाणवायला लागते ज्यावेळेला आपण अशा प्रकारचं काहीतरी वाचतो त्यावेळेला. तर तो मला एक अनुभव किंवा अनुभूती याच्यातून आली असं म्हणता येईल. एक अतिशय म्हणजे खूप मनात रुतलेला एक लेख, एक एक एवढंसं फूल वर्षातून एकदा फुलणं हा त्याचा एक म्हणजे आपण गुणधर्म म्हणू किंवा त्याचं वैशिष्ट्य म्हणू. पण ज्याला त्यामध्ये ना सृष्टीचं सृजनत्व दिसतं, तर तो त्या एकट्या माणसाचा अनुभव राहत नाही, ती आपली सुद्धा अनुभूती होते. म्हणजे मला इतका असं वाटत होतं, की मी साधनाताईंच्या घरामध्ये बसून ब्रह्मकळमळ पाहिलं. इतका सुंदर लेख झालेला आहे साधनाताईंचा. आणि याच धर्तीवरती आपण प्रवास वर्णनं खूप वाचतो. म्हणजे मी तर अ, वाचनाची आवड असल्यामुळे अगदी शोधून म्हणजे अगदी जरी कोणीतरी साधी 4-5 वाक्य एखाद्या प्रवासाबद्दल लिहिली असतील, तरी मी सोशल मीडियावर जाऊन ते चेक करून घेते, वाचत असते. तर हे जेव्हा मी करत असते ना, त्यावेळेला मी जेव्हा सुषमा वैद्य यांचा कैलास पर्वताच्या सफरीबद्दलचा लेख वाचला ना, तर मला असं वाटलं की अं, मला तिकडे जावंसं वाटेल किंवा अ, आपल्याला एखादा म्हणजे समजा कोणी काही लिहिलं असेल, तर असं वाचून वाटतं की अरे आपण इथे एकदा जायला पाहिजे. मग ते जाण्यासारखं ठिकाण असेल तर आपण जाऊ, पण नसेल जाण्यासारखं तर आपण मनातल्या मनात त्या गोष्टीबद्दल जाऊ दे, नाही जमत आहे किंवा असं काहीतरी एक सोडून देऊ शकतो त्या गोष्टीला. पण सुषमाताईंचा लेख मी जेव्हा वाचत होते ना, त्यावेळेला मला असं वाटत होतं, की मी त्यांच्या हातात हात घालून तिकडे उभी आहे, कैलास पर्वतावर आणि ते त्यांच्याबरोबर उभी राहून बघते. इतका जिवंतपणे लिहिलेला तो प्रवास आहे. अं, आणखीन एक उल्लेखनीय प्रवास म्हणजे मला एक उल्लेख करावासा वाटतो, तो स्वातीताई गद्रेंचा. त्यांनी 5 पिढ्यांचा प्रवास जो म्हणजे लिहिलाय पण आणि वाचलाय पण फार सुंदर. तर तो इतका म्हणजे मोठा आवाका आहे 5 पिढ्यांचा. तो तो एका 8 मिनिटाच्या 8-10 मिनिटाच्या क्लिपमध्ये बसवायचा हा एक कौशल्य आणि दुसरं म्हणजे तो इतका जिवंत झालाय. म्हणजे त्यांच्या आजीपासून त्यांच्या नातीपर्यंतचा. तर आज माझ्याही घरामध्ये 4 पिढ्या आहेत. माझी आजी आहे, आई आहे, मी आहे, माझी मुलं आहेत. त्यामुळे या पण लेखाशी इतकं रिलेट व्हायला झालं. एखाद्या स्त्रीच्या वैचारिक अ, प्रवासाची हळू-हळू बदलत जाणारी जी कक्षा आहे, जी रुंदावणारी कक्षा आहे, ती त्यांनी अचूक पकडली आहे या लेखामध्ये असं मला वाटतं. आणि याचं समाधान वाटतं, की स्त्रीचा जो वैचारिक प्रवास आहे, तो आज आत्मविश्वासाच्या वाटेने चालू आहे. अं, अंजलीताई कुलकर्णींचा जेव्हा मी लेख शंटिंग वाचला ना, त्यावेळेला मला हसू आवरत नव्हतं. म्हणजे अं, सरांना मुद्दाम सतावणं असेल किंवा उभ्या असलेल्या ट्रेनमध्ये चढून तयारी करणं असेल किंवा मग ती ट्रेन चालू झाल्यानंतर त्यांनी ते उतरण्यासाठी धडपड केली वगैरे, वगैरे. हे सगळं वाचत असताना ना, मला असं वाटत होतं, की अंजलीताई पुन्हा ते कॉलेजचे दिवस आठवून-आठवून जगत-जगत लिहितात की काय. म्हणजे असं की त्यांना आजही ते अनुभवतायत आणि मग त्या लिहितायत. तर हा लेख वाचून झाल्यानंतर मला एक ना बऱ्याचदा असं मी माझ्या कानावरून गेलेलं अ, असं ओळखीचं नाव दिसलं आपल्या दिवाळी अंकामध्ये डॉक्टर समिधा गांधी यांचं आणि त्यांचं जेव्हा मी कविता उघडली, त्यावेळेला मी खूप अंतर्मुख झाले. म्हणजे अंतर्मुख करणारीच कविता आहे ती मुलगी ते बाईपणाचा प्रवास. अतिशय मार्मिक शब्दात लिहिलेली आहे.
अंगावरती रोमांच आणणारी कविता आहे. त्यामुळे ही जी कविता ज्या वेळेला मी मुक्त छंदात आहे म्हटल्यानंतर ती मला आणखीनच भावली असं म्हणता येईल. विशेष उल्लेख करावासा वाटतो एका लेखाचा, तो म्हणजे उषाताई कुलकर्णी यांचा. त्यांनी ब्रेल लिपीमध्ये मराठी शब्दकोश आणण्याचा आपला प्रवास मांडलेला आहे. हे जे ताईंनी हे जे जिद्दीने पार पाडलेलं जे कार्य आहे त्याला मी खरोखर सलाम करते. कोथरूड अंध मुलींच्या शाळेमध्ये म्हणजे काही निमित्ताने त्यांचं जाणं झालं आणि मुख्याध्यापिका पुजारेबाईंचं प्रोत्साहन, त्यानंतर वासंतीताई, सुखदाताई यांसारख्या अनेकांची त्यांना साथ मिळाली आणि विशेष म्हणजे शाळेतल्या अंध मुलींनी त्यांना जे मदत केली, यामुळे हे एवढं मोठं कार्य उभं राहिलं आणि पूर्णत्वाला सुद्धा गेलं. तर ब्रेल लिपी हा आमच्या आयुष्याला म्हणजे अंध व्यक्तीच्या आयुष्याला झालेला ज्ञानाचा पहिला स्पर्श आहे असं माझं खूप मनापासून मला वाटतं. आणि ताई, हे एवढं मोठं तुम्ही काम केलंय, हे यासाठी मी आज तुमचे जाहीर आभार मानते, कारण ह्या आधी खरंच कधी अशी भेट होईल असं वाटलं नव्हतं. त्यामुळे खूप खूप धन्यवाद तुमचे. एक या पूर्ण दिवाळी अंकामध्ये एक जाणवलेली गोष्ट म्हणजे बऱ्याच व्यक्तींच्या कष्टाचा जो प्रवास आहे, प्रेरणादायी जो प्रवास आहे ना, तो आलेला आहे या सर्व याच्यामध्ये. बऱ्याच लेखांमधनं आलेला आहे. म्हणजे व्यक्तिचित्रण म्हणू शकतो आपण. अशा प्रकारचे लेख आलेले आहेत. जसे की उषा मावशींचा जो संघर्षमय जीवनपट आहे, तो मेधाताईंनी शब्दबद्ध केलाय. किंवा कालिदासाच्या जीवनाबद्दलचं शुभाताईंनी पूर्ण त्याचा कालिदासांचा प्रवास लिहिलेला आहे. किंवा प्रीती वैद्य कोणतं बरं, किनारा नावाचं जे वृद्धाश्रम चालवतात, त्यांची सुरुवातीपासूनची जी म्हणजे त्यांच्या आयुष्यात येणारी जी संकट आहेत त्याला त्यांनी कसं धैर्याने तोंड दिलं, इथपासूनच ते आज इतक्या पोटतिडकीने आपलं म्हणून वृद्धांना सांभाळणं आहे. त्यांची ही जी जिद्दीची कहाणी आहे ना, ही याच्यामधनं त्यांचा जो जीवन प्रवास आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. तर ही सगळी जी माणसं आहेत ती जितकी यशस्वी आहेत ना, तितक्याच यशस्वीपणे ही सगळी चरित्र, या सर्वांचा जीवन प्रवास आपल्यापर्यंत पोहोचतो. तर हे खूप मोठी गोष्ट आहे की आपण फक्त सांगितलं आणि ते म्हणजे गोष्ट सांगितली किंवा बोलून टाकलं, ओके संपलं, असं नाहीये. तर ते ते तिथपर्यंत आपल्या अंगावरती येतंय. म्हणजे अक्षरशः असं वाटत राहतं की ही माणसं किती काय म्हणू शकतो आपण, किती संघर्षातून पुढे येऊ शकतात. मग आपण का नाही? हा जो विचार आहे ना, तो आपल्या मनात घोळत राहतो. आता मगासपासून मी प्रत्येक म्हणजे जवळ-जवळ सगळ्या प्रकारच्या प्रवासांबद्दल बोलले. पण ज्या साठी प्रवास हा विषय असतो, त्याच्याकडे मात्र मुद्दाम दुर्लक्ष केलंय. म्हणजे ते म्हणजे आपलं प्रवास वर्णन, ज्याच्यामध्ये अ, एकतर प्रवास वर्णनं मी खूप वाचते, म्हणजे शोधून-शोधून वाचते. हे मी आत्ता पण तुम्हाला मगाशी सांगितलं. तर त्याचं कारण असं, की जर मला फिरायला जायचं असेल, तर ऑप्शन्स खूप मिळू शकतात. ही एक गोष्ट. आणि जर फिरायला जात असेल, तर काय-काय करायचं नाही, हे खूप जास्त नीट समजतं. त्यामुळे सगळ्यांची प्रवास वर्णनं म्हणजे जितकी मला जमली तितकी मी शोधून-शोधून वाचलेली आहे. जसं की ईशान्य भारतातलं सौंदर्य असेल किंवा येल्लो स्टोनचा एक सुंदर प्रवास लिहिलेला आहे एक लेखिकेने, किंवा आपली अमेरिकेतल्या मनसोक्त भटकंतीबद्दल लिहिलेलं आहे. 1984 साली फक्त मुली-मुलींनी मिळून काढलेली नाशिक शिर्डीची सहल असेल किंवा अगदी पहिल्या परदेशी म्हणजे पहिल्यांदा परदेशी जाताना विमान प्रवास जो करावा लागला, त्याची रसरशीत कहाणी असेल किंवा अगदी लाँग वीकेंडला बाहेर का पडू नये याबद्दल समिधाताईंनी जे लिहिलंय, त्याच्याशी मी सर्व या गोष्टींची इतकी जुळून म्हणजे हे करत रिलेट करत गेले ना,
की मला खूप म्हणजे खूप मजा येत होती हे सगळं वाचत असताना. हे सेक्शन मी अजूनही पुढे पुढे आधी असं बघून घेते की पटकन आधी हा ओके प्रवास वर्णन आधी मी हे सगळ्यात वाचलं. सगळ्यात आधी मी हे वाचलंय, नंतर बाकीचे मी सगळे लेख वाचलेत. पण मी बोलताना ठरवलं होतं की ह्या प्रकाराबद्दल सगळ्यात शेवटी बोलायचं. ते अशासाठी कारण माझी ना ती सवयच आहे म्हणजे पदार्थ जेवताना सुद्धा आवडणारा पदार्थ मी सगळ्यात शेवटी खाते. तसं आहे ते, की बोलताना सुद्धा मला या प्रकाराबद्दल सगळ्यात शेवटी बोलायचं होतं. तर हे सर्व लेख शर्वरीताई, मनीषाताई, अं, दीपा शुक्ल, छाया आंधळे, शलाका आपटे. शलाका आपटेंचा लेख वाचताना मला खूप मजा आली. माझा लहान मुलगा आहे आणि मी माझ्या मुलाला घेऊन जेव्हा विमानातून गेले होते त्यावेळेला त्याने जो गोंधळ अख्ख्या विमानाला हसवून सोडलं होतं, तसा मला काहीतरी एक प्रसंग आठवला. किंवा समिधाताईंचा जो लाँग वीकेंडचा प्रसंग आहे, तो मला खूप मजा वाटली. आणि जसं काय तो घरचा खाऊ मीच घेऊन गेले होते, असा मला आनंद पण झाला, की माझा खावा म्हणजे त्यांनी नेलेल्या खाऊचा काहीतरी अ, फायदा झाला आणि त्याचं महत्त्व कळलं म्हणजे. तर हे जे सगळं आहे ना, याच्यातून मला एवढं म्हणजे समजलं, की आज प्रवास जर नसता आपल्या आयुष्यात आपल्याला प्रवास कोणत्याही प्रकारचा म्हणजे साधा इकडून रिक्षाने तिकडे पोहोचण्याचा, जी मी प्रवास ही मालिका लिहिली ज्याच्याबद्दल तुम्ही परिचय करून देत असताना माझ्या प्रवास या मालिकेबद्दल सांगितलंय. तर त्या प्रवासामध्ये काय होतं, एक मुलगी जाते ऑफिसला रोज एकाच रूटवरून, पण भेटणारी माणसं खूप वेगवेगळी असतात. अं, त्यांचं माझ्याबद्दलचं कुतूहल, मला त्यांच्याबद्दल असलेलं कुतूहल आणि त्यातून होत गेलेली ओळख आणि त्यातून मला कशी मदत मिळायची. म्हणजे एकदा हा एक प्रसंग सांगते, त्याला तुम्हाला लक्षात येईल, की मला काय म्हणायचंय. मी एकदा ऑफिसमधनं येत होते आणि ऑफिसमध्ये येत असताना बऱ्याचदा असं व्हायचं, की अं, आठवड्यातून 1-2दा असं व्हायचं, की मी आणि माझा नवरा एकाच वेळी ऑफिसमधनं निघायचो आणि एक अशी जागा होती रिक्षा स्टँड विरारला, जिथे आम्ही एकत्र भेटायचो. तर मी जाऊन उभी राहिले. मी त्याला म्हटलं, की "तू ये." तर आता तो आला तर मला कसं कळेल? तर त्याच्या काठीचा आवाज आला तर. तर मी रिक्षावाल्यांना सांगितलं, की माझा नवरा येणार आहे. तो पण माझ्यासारखाच आहे. तर तो आला, की म्हणजे मला जरा बघा, तो आला, की त्याला माझ्यापर्यंत आणा. तर ते म्हणाले, "ओके ताई, आम्ही आणू." तर रस्त्याच्या पलीकडे एक दुसराच अंध माणूस जात होता. त्याला त्यांनी पकडून आणलं आणि मग त्यानं, "नहीं, नहीं, वो मेरा हसबँड नहीं है." "नहीं, नहीं, तो नाही आहे माझा नवरा." अशी म्हणजे जी काही सुरुवात झाली हसायला, तर तो अख्खा रिक्षा स्टँड हसत होता. मग एक रिक्षावाला दादा म्हणतो, "काय रे, तू तिचा नवरा पकडून आण, दुसऱ्याला कशाला पकडून आणतो?" ही एक एवढीशी साधी गोष्ट आहे, पण ती इतकी रिफ्रेशिंग आहे ना, आजही आठवलं की मला खूप मजा वाटते. त्यामुळे ना प्रवास हा कधीच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं एवढंच नसू शकतं. म्हणजे एवढं नसतंच. तो मनाचा असतो, विचारांचा असतो, समजुतींचा असतो. म्हणजे ज्यावेळेला मी एक अंध मुलगी प्रवास करते, त्यावेळेला फक्त मी एक अंध मुलगी म्हणून प्रवास करत नाही. तर कितीतरी लोकांच्या जाणीवांचा प्रवास होतो, की अरे ओके, म्हणजे माणसं पण प्रवास करू शकतात. ओके, अंध माणसांना पण तिकीट काढता येतं. अंध माणसं एकटी चालू शकतात. म्हणजे कितीतरी स्टिरियोटाइप्स, कितीतरी विचार लोकांचे गळून पडतात किंवा समजुती बदलतात किंवा म्हणजे काय किंवा नवीन समजुती तयार होत असतात आणि हेच आपल्या दिवाळी अंकाने खूप मोठ्या प्रमाणावर ठळकपणे साधलंय. हा अंध माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी जितका म्हणजे अंध माणसांनी वाचावा असा आहे, त्याही पेक्षा तो जास्त डोळस माणसांनी पण वाचावा अशासाठी असं मला वाटतं. म्हणजे डोळस माणसांपर्यंत पण हा अंक तितकाच पोहोचला पाहिजे. कारण प्रवास म्हणजे जो बदल आहे तो सर्वांमध्ये व्हायला पाहिजे. एकदा जर बदल ही संकल्पना आपण स्वीकारली ना, तर डेस्टिनेशन पर्यंतचं जो वेळ असतो तो आपला खूप सुंदर होतो आणि तो वेळ असतो त्यालाच आपण प्रवास म्हणतो. तर सो मच मला आज अशा ठिकाणी बोलवलंय किंवा एवढं बोलण्याची संधी दिली आहे. मला खरंच माहिती नाही, की मी काय बोलले, कसं बोलले. फक्त एवढं जाणवतंय, की जे बोलले ते खूप मनापासून बोलले. जे वाचलंय ते खूप मनापासून वाचलंय. खूप खूप थँक यू.
आपलं दिवाळी अंकाचं प्रकाशन झाल्याबद्दलचा हा व्हिडिओ होता. आणि धन्यवाद अनुजा. खूप छान बोललीस आणि मनापासून बोललीस. आमच्या दिवाळी अंकाबद्दल ज्या काही प्रतिक्रिया तू दिल्यास त्यामुळे खरंच आम्हाला खूप छान वाटलं. आता आपण पुढे जाऊया. यानंतर मी आपल्या लाडक्या प्राचीताईला विनंती करते की तिने तिचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. सगळ्यात पहिले सर्वांना मनापासून धन्यवाद. इतक्या मोठ्या संख्येने आज आपण जमलो आहोत आणि हा प्रकाशन सोहळा आपण संपन्न करतो आहोत. तर म्हणजे हे दिवाळी अंक आणि ही कन्सेप्ट, ही कल्पनाच इतकी छान आहे की त्याला दाद मिळणार हे अगदी स्वाभाविक होतं. मागच्या वर्षाचं पहिलं वर्ष होतं तरी पण तो इतका छान झाला. यावर्षी तर त्याला अजून अनुभव पाठीशी असल्यामुळे अजून जास्त छान होणारच आहे किंवा झालाच आहे हे आपल्याला पटलं. म्हणजे यशोवाणीचं आपलं नेहमीच असतं की काही ना काहीतरी थोडस वेगळं करायचं आधीच्या पेक्षा. एक तर नवीन गोष्टी करायच्या किंवा जर आधी झालं असेल तर अजून वेगळं करायचं. त्यामुळे यावेळी म्हणजे हे संपादक मंडळाच्या डोक्यात आलं की आपण थीम वरती घेऊया. म्हणजे काय वेगळं करायचं. तर मागच्या वर्षी आपण PDF केलं होतं आणि हे केलं होतं, ऑडिओ पण केलं होतं. मागच्या वर्षी PDF करायचं कारण होतं की आपल्या इथे चांगले कलाकार आहेत सगळे, तर त्यांच्या कलागुण सगळ्यांना दिसले पाहिजे. त्या रांगोळ्या, चित्र, ते फोटोग्राफ्स जे काय आहे ते. खरं सांगायचं तर वर्षभरात नवीन खूप स्टॉक जमा झाला होता, पण वेगळा काहीतरी प्रयोग करावा आणि त्या दृष्टीने मग असं ठरवलं की थीम घेऊया. कुठला तर प्रवास. आणि प्रवास म्हणजे जसं अनुजा म्हणाली तसं की प्रवासाला इतकी आयाम आहे, वेगवेगळ्या पद्धतीने लिहिता हे एक्सप्रेस करता येऊ शकेल ह्याची सर्व जाणकार मंडळींना कल्पना आली. मी जाणकार अशासाठी म्हणते की मी याच्यामध्ये 0 आहे. त्यामुळे मला काही सुचत नाही आणि काही समजत नाही. पण संपादक मंडळावर मात्र खूप भरोसा आहे. मागच्या वर्षी जसं दिवाळी अंकाचा माझा की दिवाळी अंक करूया इतका सहभाग, तीच पुनरावृत्ती याही वर्षी झालेली आहे. प्रवास थीम घ्यायचा घ्यायचा, म्हणजे हो म्हणायला मी पुढे असते, पण बाकी सगळे कष्ट आपले संपादक मंडळ घेतं, कोर टीम घेते. आणि ते पूर्ण. आणि गंमत अशी आहे की यशवंतच्या कामाचा आपला एक हे असतो, काय म्हणतात, कटाक्ष असतो. जे काय आपण करू ते आपण एन्जॉय केलं पाहिजे. ते रेकॉर्डिंग असू दे, काही असू दे, जे असतं ते स्ट्रेस घेऊन काय बाबा आता करायलाच हवं असं नसलं पाहिजे. तर ती प्रोसेस आपण एन्जॉय केली पाहिजे. आणि हे तर ते दिसतंच की संपादक जी कोर टीम आहे ते पूर्ण एन्जॉय करत असतं. इव्हन जे पाठवणारे असतात ते इतक्या उत्साहाने पाठवतात की त्याचा अर्थ त्यांनी पण तितकीच मजा घेतलेली असते. आणि काहींनी आपल्या जीवनातलेच प्रवास जे सांगितले त्यामुळे एक उजळणी पण होते. त्याहून तर मेमरी लाईन आपण जातो तसं होतं. त्यामुळे हा थीम खरोखर एकदम सक्सेसफुल होणार हे वाटलंच होतं. त्याप्रमाणे एकत्र जे लेख आले, कविता आल्या, जो ओघ आला किंवा वर्षाव झाला म्हटलं तरी चालेल, त्याच्यावरच लक्षात आलं. आणि मेहनत घेण्याबद्दल तर आपल्या लोकांबद्दल काय सांगावं. म्हणजे परफेक्ट असलं पाहिजे याच्यासाठी प्रत्येकाची मेहनत होती. त्याच्यानंतर एडिटिंग, त्याच्यानंतर त्याला सुंदर बॅकग्राऊंडला चित्र देणं, हे सगळं एडिटिंग टीमने केलं काम. आणि हा अंक आपला संपन्न झाला. परत प्रकाशनाला कोणाला पुरवायचं हा आपण, कारण त्याची पण उत्सुकता असते आणि ते कुठेतरी छान हवं ना असं. तर मागच्या वर्षी आपल्याला आपली लीना आली होती, लीना सोहनी आली. तर यावर्षी आपण कोणाला, तर मग साहित्य क्षेत्रातच कोणीतरी बोलवायचं हे तर आहे. पण आपल्याला असे पाहिजे की आपण कोणासाठी काम करतोय, त्यांच्यामध्ये साहित्य क्षेत्रात काम करणारे खूप छान लिहिणारे अनेक लोक आहेत. आणि त्याच्यापैकी एक अनुजा आहे. अनुजाच्या पुस्तक प्रकाशनाला मी गेले होते ठाण्याला. मोठा हॉल होता आणि तो गच्च भरला होता. इतके लोक अनुजाच्या त्या पुस्तक प्रकाशन समारंभाला होते. अतिशय सुंदर सोहळा झाला होता प्रकाशन सोहळा. आणि अनुजाचं भाषण, बोलणं पण इतकं सुंदर झालं होतं की अजूनही ते सगळ्यांच्या लक्षात राहील. पुस्तकाबद्दलचा प्रश्न, पुस्तक तर छानच होतं, पण तिला जे आणि त्याच्यासाठी अनेक दृष्टीबाधित लोक पण खूप आले होते. मला कौतुकास्पद बाब वाटली की
त्यांना सगळ्यांना इंटरेस्ट आहे आणि त्या इंटरेस्टच्या दृष्टीने हा ऑडिओ हा आपल्यासाठी म्हणजे त्याच्यात आपल्याला तो करावासा वाटतं त्याचं कारणच ते आहे. तर त्याप्रमाणे आपण हा ऑडिओ केलेला आहे. अनुजाने पहिल्या फोनला म्हणजे फोन केल्याबरोबर मी तिला आधी विचारलं फोन कधी करू तर तिने विचारतेस काय कधीही कर असं सांगितलं. आणि आमचं हे बोलणं ओळख झाली होती तर तिने एक लेख लिहिला होता त्याच्यावरून तेव्हाच झाली होती आणि मग प्रकाशन समारंभाला म्हणजे असं खूप वेळा भेटलं असं नाही पण जेव्हा केव्हा बोललो त्या खूप गप्पा मारल्या त्यामुळे अगदी जवळीक निर्माण तसं झालं. आणि त्या हक्काने त्या अधिकाराने मी तिला म्हटलं की आम्हाला असं असं हवंय ती पटकन तयार झाली आणि ती खूप बिझी असते ती जॉब सगळी घेणं परत 2 मुलं सगळं घर सांभाळणं आणि मुंबईत आहे त्यामुळे प्रवास हे सगळं सगळं सांभाळून तिने वेळ काढला. म्हणजे ती बिझी आहे माहिती असताना सुद्धा मी हे नाही केलं तिने ती बिझी आहे हे कारणच सांगितलं नाही तिने तिच्या त्यातला वेळ काढायला तिला खूप प्रयत्न करावे लागले असतील याची मला अगदी 100% खात्री आहे की तिला खूप वेगळा वेळ काढावा लागला असेल. पण तो तिने काढला आणि तिने म्हटलं की मी सगळे लेख वाचले नाही तर खरंच आहे आपले जरा जास्तीच लेख आहेत त्यामुळे ते नाही एवढे सगळे वाचले पण तरी ऑलमोस्ट जवळजवळ सगळं कव्हर केलंय आणि प्रत्येकाची जर दखल घेतली म्हणजे जी आवड असते आपल्याला प्रकाशन म्हणजे ह्याला ज्यांना बोलवायचं होतं तर माणूस त्यातला दर्दी असला पाहिजे अगदी पुरेपूर त्या ह्याच्यात क्रायटेरियात बसणारी अशी आपल्याला मिळाली पाहुणे त्यामुळे मला खूप आनंद होत आहे. अनुजा म्हणजे असे औपचारिक वगैरे नाही पण दिलसे आभार खरंच आली त्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं छान बोलली आणि आम्हाला पण एक छान मैत्रीण म्हणजे मला तर माझी तर आहे पण बाकीच्या सगळ्यांना पण अजून एक मैत्रीण मिळाली असं म्हणायला हरकत नाही. बाकी आता हा सगळा आपले दृष्टिबाधित मित्रमंडळी तर ऐकतील पण ती अनुजा म्हणाली तसं आपले दोनच मित्रमैत्रिणी सुद्धा तितकाच एन्जॉय करते फक्त यावेळी आपण पीडीएफ नाही केलाय फक्त ऑडिओ केलेला आहे पण तोही तितकाच छान आहे आणि प्रत्येकाने यशवाणी म्हटल्यावरती प्रत्येकाचं वाचन चांगलं आहे ओखानी आलं त्यामुळे ऑडिओ रेकॉर्डिंग पण मस्त झालं असणार आहे आणि आपले एडिटर्स आहेत त्याच्यावर सास चढवायला त्यामुळे सगळे जे फिल्टर्स लावत जे फायनल प्रोडक्ट आहे ते खूपच उत्तम असणार ह्याच्यात शंका नाही आणि प्रत्येक जण एन्जॉय करेल त्याबद्दलही डाऊट नाही ते मला आणि सगळ्यांचे मनापासून आभार उत्पादक आमच्या कोर टीमचा त्यांचा उत्साह आमची एडिटिंग टीम सगळे भाग घेणारे व्हॉलेंटियर्स सगळ्यांचा मनापासून आभार हे सगळ्यांच्या सहकार्यामुळेच ह्या गोष्टी होतात नाहीतर नुसतंच कल्पना येऊन चांगल्या काही उपयोग नसतो त्या अंमलात आणायला अनेकांचे कष्ट असतात सगळ्यांचे कष्ट लिहिणाऱ्यांचे संपादकाचे एडिटिंग टीम सगळ्यांचे कष्ट आपल्याला दिसतातच आहेत त्यामुळे हा अंक सगळ्यांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा अप्रिशिएट होणारच आहे करायला लागणार म्हणजे करासाठी वेळ येणार नाही सगळे करतीलच आपल्याला अतिशय सगळ्यांचे मनापासून आभार आणि दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद ताई. हो, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद ताई. आता यानंतर आपलं संपादक मंडळ आपल्याला भेटायला येणार आहे. मी एकेकीला आमंत्रित करते. अश्विनी मराठे. अश्विनी. नमस्कार, मी अश्विनी मराठे. आपल्या दिवाळी अंकाला दृश्य रूप देण्याचं काम मी केलंय आणि माझं काम सुरू होण्यापूर्वी त्याच्यावर काय काय संस्कार झाले ते सांगतीलच लोक नंतर. दीपाने ह्याच्यावर काम केलं, दीपा जानपुरेंनी तिने पार्श्वसंगीत संकलन केलं ते किती उत्तम आहे ते तुम्हाला लवकरच प्रत्यक्ष ऐकता येणारच आहे. आणि ऑडिओ हेच खरं आपल्या अंकाचं स्वरूप आहे पण सगळ्यांना हा अंक उपलब्ध होईल असा प्लॅटफॉर्म सोयीस्कर प्लॅटफॉर्म म्हणजे युट्यूब आणि युट्यूबसाठी आपल्याला व्हिडिओज करावे लागलेत आणि म्हणून आपली युट्यूबशी मैत्री आहे आणि त्यासाठी केवळ ते युट्यूबवर टाकण्यात आले. तर युट्यूबसाठी व्हिडिओ करताना मला काय करावं लागलं तर प्रत्येक साहित्य कृतीला साजेसं असं एक चित्र शोधून ते त्याला जोडावं लागलं
आणि आपल्या अंकात दिलेला विषय जरी प्रवास असा असला तरी प्राचीताई, अनुजा दोघींनी जसं सांगितलं, विषय वैविध्य खूप आहे. त्यामुळे तशी साजेशी चित्र शोधणं यात माझ्या कल्पकतेला खूप वाव मिळाला. कधी कधी ती तोकडी सुद्धा पडली. पण एकूण हा जो शोध आणि नंतरचा व्हिडिओ करण्याचा प्रवास हा माझ्यासाठी अतिशय आनंदाचा होता. व्हिडिओ करणं हे काही माझं कौशल्य नाहीये, पण मागच्या वर्षीचा थोडासा अनुभव आणि नवीन शिकत अर्थात. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये प्राचीताई, आपली सगळीच्या सगळी संपादकीय टीम, डॉक्टर अंजली नाईक, डॉक्टर भाग्यश्री आठवले आणि योगेश पाटील या सर्वांनी मला मागितली तेव्हा तेव्हा आणि म्हणेन त्या प्रकारची मदत ताबडतोब केली. त्यांना धन्यवाद म्हणत नाही, पण त्यांच्याशिवाय हे काम अतिशय अवघड झालं असतं हे मात्र नक्की सांगेन. आणि सगळ्यांच्या प्रयत्नातून हा साकार झालेला यशोवाणीचा अंक तुम्ही सर्वांनी जरूर ऐका आणि सर्वांपर्यंत अवश्य पोचवा. आणि दिवाळीच्या शुभेच्छा. परत दीपाकडे सूत्र देते. धन्यवाद अश्विनी. आता मी आमंत्रित करते दीपा झानपुरे हिला. दीपा. धन्यवाद दीपा. नमस्कार, मी दीपा झानपुरे, यशोवाणी दिवाळी अंक 2024च्या संपादक मंडळाची सदस्य आणि या अंकाची पार्श्वसंगीत संकलक. तुम्हा सगळ्यांना फक्त दीपावलीसाठीच नाही तर संपूर्ण दीपावलीमय आयुष्यासाठी अगदी भरभरून शुभेच्छा. मंडळी, प्रत्यक्षातल्या दिवाळीची चाहूल तर आत्ता लागते, पण आपल्या यशोवाणी दिवाळी अंक 2024ची उद्घोषणा जुलैमध्ये झाली आणि तेव्हापासून एखाद्या मस्त सुरात जमलेल्या तंबोऱ्याप्रमाणे ही दिवाळी आमच्या मनामनात अखंड झंकारते आहे. जुलैमध्ये दिवाळी अंकासाठी साहित्य मागवायला सुरुवात केली तेव्हाच एका आनंदाच्या झाडाचं बीज पेरलं गेलं. पहिल्या टप्प्यात लिखित साहित्य, संपादन आणि लेखकांच्या आवाजातलं त्याचं ध्वनिमुद्रण या गोष्टी आम्ही पार पाडल्या. संपादक मंडळातल्या साधना राजहंस टेंबेकर, अनुराधा कुलकर्णी, दीपा गौर आणि डॉक्टर समीरा गांधी या चिकित्सक साहित्यप्रेमी मैत्रिणींबरोबर हे आनंदाचं झाड दिसामासानं आकार घेत होतं. मग आला दुसरा टप्पा. प्रत्येक साहित्य कृतीला तिच्या आशयाशी सुसंगत अशा पार्श्वसंगीताची जोड देण्याचा. हे काम म्हटलं तर कलात्मक, म्हटलं तर तांत्रिक, हेही काम करण्याची संधी मला मिळाली. या विश्वासासाठी यशोवाणी, विशेषतः प्राचीताईचे मनपूर्वक आभार. यासाठी प्रत्येक साहित्य कृतीमध्ये जरा खोलवर शिरून तिची अनुभूती घेणं गरजेचं होतं. मग त्याला साजेसे ऑडिओ इफेक्ट्स, संगीत याचा शोध घेणं सुरू झालं. हे पार्श्वसंगीत मूळ साहित्य कृतीच्या वाचनाला उठाव देणारं तर हवं, मात्र त्यामुळे वाचनात अजिबात बाधा येता कामा नये, अशी ही थोडीशी तारेवरची कसरत होती. पण गंमत म्हणजे ती करताना माझ्या आनंदाच्या झाडाला चक्क फुलं आली. आता ध्वनी संयोजनातल्या जाणकार मंडळींना यात काही तांत्रिक त्रुटी दिसूही शकतील, कारण आपल्या पहिल्याच कामात व्यावसायिक किंवा प्रशिक्षित तंत्रज्ञांसारखी सफाई येणं शक्य नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये अश्विनी मराठेनं चोखंदळपणे निवडलेल्या दृश्य रूपांनी अक्षरशः बहार आणली. या सगळ्या प्रक्रियेत प्राचीताई आणि एडिटिंग टीम मधल्या डॉक्टर भाग्यश्री आठवले, डॉक्टर अंजली नाईक यांचे वेळोवेळी मिळालेले नेमके आणि मुद्देसूद अभिप्राय अतिशय मोलाचे होते. खरं सांगू का, या आनंदाच्या झाडाचा बीजापासून ते बहरण्यापर्यंतचा हा प्रवास मला खूप समृद्ध करून गेला. खूबसूरत मंजिल तक पहुंचते पहुंचते पूरा सफर ही खूबसूरत हो गया. आता यापुढे इदम न मम, हे आनंदाचं झाड फक्त माझं, आमचं राहणार नाही, ते आपलं सर्वांचं होणार. त्याच्या पानांची सळसळ आणि फुलांचा दरवळ तुमच्या आमच्या मनात अखंड झरत राहो, हीच अपेक्षा आणि शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद दीपा. आता मी आमंत्रित करते अनुराधा कुलकर्णीला. सॉरी, नेट जातंय माझं जरा. सॉरी, कनेक्ट नाही होते. बोल, आवाज येतोय तुझा.
बरं, आता मग साधना, आता तू बोलशील का? चालेल, हो, किंवा तू पण बोलू शकतेस. बोल ना आता. बरं. खरं म्हणजे मगाशीच मी संपादकीय टीमच्या वतीने म्हणजे आमच्या टीमचं मनोगत व्यक्त केलं. पण पर्सनली काही सांगायचं तर मगाशी प्राची म्हणाली तसं की आम्ही सगळ्याच जणांनी हा प्रवास खूपच एन्जॉय केला. मागच्या वर्षीही केला, याही वर्षी केला. म्हणजे ते जे 2-3 महिने असतात ना, ते आमच्यासाठी खूप आनंददायक आणि खूप सुखद असतात. कारण मुळात ते खूप आवडीचं काम असतं. आम्हाला सगळं साहित्य वाचणं, आणि खरंच मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आपल्या यशोवाणीत अतिशय म्हणजे उत्तम, अगदी व्यावसायिक म्हणता येतील इथपर्यंत लेखन लिहिणाऱ्या अनेक लेखिका आहेत. आणि जसे जसे लेख लेख येत होते आणि आम्ही वाचत होतो ना, तर इतका आनंद मिळत होता ना, इतके वेगळे विचार, इतकं म्हणजे थक्क होत होतो आपणच जेव्हा विषय देतो की हो आम्ही प्रवास विषय दिलाय, पण एखादा लेख आल्यावर कळायचं की अरे हा सुद्धा प्रवास आहे. म्हणजे आम्हाला खरंच खूप तेव्हा आश्चर्य वाटायचं की काय कल्पनाशक्ती आहे या बायकांची, शब्दांचा वापर, आणि सगळंच अद्भुत, सगळंच खूप छान होतं. त्यामुळे तो प्रवास आम्हाला खूप आनंददायी असतो. आणि पर्सनली म्हणाल तर मला खूपच फायद्याचा असतो, कारण ह्या सगळ्या माझ्या ज्या टीम मधल्या अतिशय महान अशा साहित्यिक बायका आहेत उत्तम दर्जाच्या, त्यांचा सहवास मला तेवढे दिवस मिळते. जे काय आम्ही 2-3 महिने ते काम करत असतो तेवढा त्यांचा सहवास मिळतो, त्यांच्या सूचना असतात मौलिक, त्याच्यातनं शिकायला मिळतं खूप. त्यामुळे हे 2-3 महिने आमच्यासाठी खूप आनंददायी असतात. आणि खरं सांगू का, जेव्हा हे काम संपतं मागच्या वर्षी, याही वर्षी शेवटला दिवस की आता आम्ही एडिटिंग टीमला देणार, तेव्हा आम्ही थोडं मनातनं नर्वस असतो आणि म्हणजे अरे हे सगळं मिस करणार आता आपण. आणि आता हे संपल्याबरोबर आता मला असं वाटतं की पुढच्या वर्षीचा अंक कधी येईल, म्हणजे ती वाट आम्ही बघत असतो. इतकं सुंदर क्षण आणि इतकं छान हे आम्हाला या दिवाळी अंकाच्या प्रवासाने, आता मी म्हणेन की हा आमचा एक प्रवासच होता. ती सुरुवात जिथून पहिला लेख आला तिथपासून तर शेवटला लेख एडिट करेपर्यंतचा आमचा हा प्रवास अत्यंत आनंददायी असा असतो. तो दरवर्षी तसा राहावा, म्हणजे आम्ही असावं दरवर्षी अशी होप ठेवते मी. आणि तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देते. आणि आता पुढे दीपाने तिचं मनोगत व्यक्त करावं. दीपा ही आमच्या संपादकीय टीम मधली आहे, गौर, तर अशी मी तिला विनंती करते. धन्यवाद साधना. आता मी काही जास्त बोलत नाही, या सगळ्यांच्या म्हणण्याला माझं मम आहे. आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा, एवढंच बोलते. आणि मला वाटतं आपला कार्यक्रम आता आपल्या सांगतेकडे आपल्याला जायचं आहे. तर या कार्यक्रमाची सांगता आपण आपल्या मैत्रिणीच्या स्वाती गद्रे हिच्या कविता वाचनाने करणार आहोत. पण त्याआधी एक आभार प्रदर्शन पण झालंच पाहिजे, त्यामुळे मी ते करते आता. आपल्या पाहुण्या अनुजा संखे या वेळ काढून इथे आल्या, आपल्याशी बोलल्या आणि आपल्या दिवाळी अंकाचं त्यांनी प्रकाशन केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. सर्व यशोवाणीकर आणि यशोवाणीचे हितचिंतक वेळात वेळ काढून सणासुदीच्या काळातही इथे आलात, प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहिलात, त्याबद्दल तुमचेही मनापासून आभार. आपल्या लेखक आणि कवी मंडळींनी जो उत्तम प्रतिसाद या दिवाळी अंकासाठी दिला, त्याबद्दलही त्यांचे आभार मानते. तसेच आपल्या कार्यक्रमाची सुंदर अशी निमंत्रण पत्रिका तयार करून दिल्याबद्दल आपल्या आवडत्या सई टेंबेकर हिचे देखील मी आभार मानते. आणि जाता जाता अजून एक बोलावंसं वाटतं की जे मला खात्री आहे की प्रत्येक यशोवाणीकराच्या हे मनात असेल, हा सगळा सोहळा, हा दिवाळी अंक जिच्यामुळे शक्य झाला, त्या प्राचीताईसाठी हे प्रेमरूपी आभाराचे शब्द मी मांडते आहे. तिच्या मनातल्या ज्या संकल्पना असतात त्यांना मूर्त स्वरूप देण्यासाठी ती आपल्या सर्वांना संधी देते, वेगवेगळ्या टीम करून सगळ्यांना त्याच्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करते आणि आपल्या प्रत्येकाचे गुण समजून घेऊन ते फुलवण्यासाठी आणि आपल्यातल्या उणीवा भरून काढण्याची ती आपल्याला संधी देते. तिच्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी फार छोट्या छोट्या असतात, तरी पण तुमच्या माझ्यासारख्यांसाठी आत्मविश्वास, आत्मभान आणि आत्मसन्मान निर्माण करणाऱ्या ठरतात. त्यामुळे अशा आपल्या लाडक्या प्राचीताईचेही ती रागावणार नाही याची खात्री असल्यामुळे प्रेमपूर्वक आभार मानते. आता आपल्या कवितेने या कार्यक्रमाची सुंदर सांगता करणाऱ्या स्वातीचेही मी आभार मानते आणि तिला कविता वाचन करण्यासाठी आमंत्रित करते. धन्यवाद. स्वाती, तुम्हाला
सांगू का, अगदी परवाच प्राचीचा फोन आला की प्रकाशनाबद्दल काही बोलू शकशील का. मला खरं तर आम्ही गप्पा मारत राहिलो आणि कळलंच नाही नंतर मला की काय विषयावर तिची अपेक्षा आहे. आणि नंतर दुसऱ्या दिवशी मी तिला परत विचारलं, अगं आपण बोललो पण मला तू काय बोललीस ते नीट लक्षात पण नाही आलं. बरं तुझी ऑडिओ क्लिप पाठवशील का. मग तिने ते ह्याच्यामध्ये मला ऑडिओ क्लिप पाठवली. आणि मी खरं तर अशी कवयित्री वगैरे नाही, ढ नाही पण ट करत असे काहीतरी जी थोडीशी कविता आजच्या काय म्हणायचं प्रकाशन सोहळ्याबद्दल केली. कविता सुद्धा म्हणू नका तुम्ही, मुक्त छंदच म्हणा एक प्रकारे, ते तुम्हाला वाचून दाखवते. आणि मला वाचनाची संधी दिल्याबद्दल प्राचीताईचे आणि तुम्हा कोर कमिटीचे मी मनापासून आभार मानते. वाचायला सुरुवात करू. आगळा वेगळा प्रकाशन सोहळा झाला बर का आज. ऐकताना तुम्ही म्हणला असाल, खरंच हा तर खासम खास. Some people act differently. Some people act differently. Some people look beyond. Some people look beyond. Both are very adorable. त्यांना करावा वाटतो सलाम. आपण सामान्य माणसे किती स्वयंकेंद्रीय असतो. मी याव केलं त्याव केलं हुशारक्या मारत बसतो. पण काही मोजकी माणसं खरंच वेगळी असतात. म्हणूनच ती सायलेंटली काम करीत असतात. आगळ्या संकल्पना ती मनात आणत असतात. पाठपुरावा करीत स्वतःचे तन मन धन अर्पण करीत असतात. इट्स मी, इट्स ओनली फॉर मी असा विचार ती कधीच करत नाही. पण आय मस्ट वर्क फॉर देम हा एकमेव ध्यास मात्र घेतात. सुमंगल अशा दिवशी पूर्वेने प्राचीचा किरण पाहिला, जो प्रकाश वाटा दाखवीत काहींचे आयुष्य उजळ करायला निघाला. या अनमोल क्षणी प्राचीच्या कल्पनेतून यशोवाणी ज्ञान चक्षु उघडला. नॉलेज अँड विजनचा फंडा घेऊन कार्य करू लागला. तिच्या विचाराने प्रभावित होऊन व्हॉइस व्हॉलेंटियर जमू लागतात. एडिटरचे काम करीत कोणी त्यात परफेक्शन आणतात. यशोवाणी बीजाचा आता डेरेदार वृक्ष होतो. आवाजाच्या माध्यमातून अनेकांना सावली देतो. ऑडिओच्या माध्यमातून आता कितीकांना ज्ञान प्रकाश मिळतोय. यशाकडे जाण्याचा हमखास मार्ग स्पष्ट दिसू लागतोय. गेल्या वर्षी या वृक्षाला ऑडिओ दिवाळी अंकाची नवी पालवी आली. कोर कमिटी कल्पना सुचवत आनंदाने सरसावली. आजचा दिवाळी अंक प्रकाश सोहळा झाला ना हो वेगळा. अनुजा संखे यांनी अतिथीपद स्वीकारून पदाला बहुमान दिलाय आगळा. आवाज देणारे आवाज ऐकणारे आता एका रंगी रंगणार. प्रवास या थीमची आनंदाने सफर आता सुरू करणार. म्हणूनच आजचा प्रकाशन सोहळा झाला ना हो आगळा. ऑडिओ दिवाळी अंक हा विचारच किती हो वेगळा. पटतय ना तुम्हाला आता. पटतय ना तुम्हाला आता हा सोहळा झाला खासम खास. पटतय ना तुम्हाला आता हा सोहळा झाला खासम खास. मग टाळ्यांच्या गजरात यशोवाणी दिवाळी अंक 24ला देऊया ना दाद, देऊया ना दाद.